आठवड्यातील एक दिवस तुम्ही निरंकार उपवास करता, पूर्ण दिवस. पण एक गोष्ट तुमची राहून जाते, ती म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापहिले महादेवाची ही प्रार्थना तुम्ही करता का? कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना माहीत नाही कशी करावी त्यांना आज ह्या व्हिडिओत एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छोटा व्हिडिओ आहे. सोमवारची संध्याकाळ, दिवसाचा सगळा थकवा, मनातील चिंता आणि आयुष्यातील धावपळ. पण फक्त 5 मिनिटे जर तुम्ही शांत बसून ही छोटी शिवप्रार्थना केली तर मनाला मिळते अद्भुत शांती. घरात येते सकारात्मक ऊर्जा आणि शिवकृपेची अनुभूती होते. अनेकांना माहीत नाही, संध्याकाळी केलेली शिवप्रार्थना दिवसातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि मनाला स्थिर करते. आज आपण जाणून घेणार आहोत सोमवारी संध्याकाळची अशी छोटी पण प्रभावी शिवप्रार्थना जी प्रत्येक भक्ताने नक्की करावी. सोमवार हा दिवस भगवान शिवाला अर्पण केलेला मानला जातो. सकाळी पूजा, अभिषेक आणि जप अनेक जण करतात, पण संध्याकाळची प्रार्थना अनेकदा राहून जाते. प्रत्यक्षात संध्याकाळ ही अशी वेळ असते जेव्हा दिवसभराचा थकवा, चिंता आणि मनातील अस्थिरता सर्वाधिक असते. याच वेळी जर आपण शिवस्मरण केले तर मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि झोपही चांगली लागते. शिव म्हणजे शांतता, संयम आणि स्वीकार. शिवप्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर मनाला स्थिर करणारी साधना आहे. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या डायनॅमिक मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवर डेली तुम्हाला अशाच भक्ती व्हिडिओ बघायला मिळेल जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील. सोमवार संध्याकाळचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्रीचा संगम. या वेळेला वातावरणात ऊर्जा बदलत असते. आपल्या मनावर दिवसभराच्या घटना जमा झालेल्या असतात. शास्त्रानुसार संध्याकाळी केलेली प्रार्थना नकारात्मक विचार कमी करते, घरातील तणाव कमी करते, मनाला समाधान देते आणि देवाशी भावनिक जोड निर्माण करते. सोमवारच्या संध्याकाळी शिवाची आठवण केल्यास मनातील राग, अहंकार आणि भीती हळूहळू कमी होते. प्रार्थनेपूर्वीची छोटी तयारी अशी करावी. ही प्रार्थना करण्यासाठी मोठी पूजा आवश्यक नाही, फक्त काही साध्या गोष्टी करा. घरात दिवा लावा, शक्य असल्यास धूप किंवा अगरबत्ती लावा. 2 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनातील चिंता शिवचरणी अर्पण करा. महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्ध भावना. सोमवार संध्याकाळची छोटी शिवप्रार्थना हळू आवाजात, शांत लयीत बोलायची. हे भोलेनाथ, दिवसभरात जाणून किंवा नकळत झालेल्या चुका माफ करा. मनातील अशांतता दूर करा. आमच्या घरात शांती, समाधान आणि प्रेम कायम राहू द्या. हे महादेव, अहंकार दूर करून नम्रता द्या. राग दूर करून संयम द्या. भीती दूर करून धैर्य द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. मनाला स्थिरता आणि बुद्धीला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंत्र जप करा. एवढं झाल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रार्थनेचा अर्थ काय? अनेकांना वाटते की प्रार्थना म्हणजे फक्त मागणे, पण खरी प्रार्थना म्हणजे स्वीकार. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आणि जे नाही त्यासाठी संयम. शिवप्रार्थना आपल्याला शिकवते जीवनात बदल स्वीकारायला, संकटात शांत राहायला आणि यशात नम्र राहायला. सोमवार संध्याकाळची ही छोटी प्रार्थना मनाला हलके करते. संध्याकाळी शिवस्मरणाचे मानसिक फायदे काय होतील हे तुम्ही बघा. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण खूप वाढला आहे. मोबाईल, काम, जबाबदाऱ्या यामुळे मन सतत व्यस्त असते. दर सोमवारी 5 मिनिटे शिवस्मरण केल्याने मन शांत होते, चिंता कमी होते, झोप सुधारते आणि सकारात्मक विचार वाढतात. ही एक प्रकारची ध्यान साधनाच आहे. घरात सकारात्मक ऊर्जा कशी वाढते? जेव्हा घरात संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना केली जाते तेव्हा वातावरणात शांतता निर्माण होते. घरातील सदस्य एकत्र बसले तर त्यांच्या नात्यांमध्ये प्रेम वाढते. शिव म्हणजे विनाश आणि नवसृजन. त्यामुळे प्रार्थना म्हणजे जुन्या नकारात्मकतेचा अंत आणि नव्या ऊर्जेची सुरुवात. प्रार्थना करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी: घाईघाईत प्रार्थना करू नका. मोबाईल बाजूला ठेवा. मन शांत ठेवा. शब्दांपेक्षा भावना महत्वाची आहे. शिवाला मोठ्या विधींपेक्षा भक्ती प्रिय आहे. 5 मिनिटांची सोमवार संध्याकाळची साधना. तुम्ही हा छोटा नियम सुरू करू शकता. दिवा लावा, खोल श्वास घ्या, ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा, वरील छोटी प्रार्थना करा, शेवटी कृतज्ञता व्यक्त करा. फक्त 5 मिनिटे
पण परिणाम खूप मोठा. जीवनात कधी कधी सर्व काही असूनही मन शांत नसते. अशा वेळी शिवस्मरण मनाला आधार देते. सोमवारची ही छोटी प्रार्थना आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो आणि प्रत्येक संकटानंतर नवीन सुरुवात असते. हे महादेव, आमच्या मनातील गोंधळ शांत करा, आमच्या आयुष्याला योग्य दिशा द्या आणि तुमच्या कृपेची जाणीव सदैव राहू द्या. ओम नमः शिवाय. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. हर हर महादेव.